अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह. पहिले सगळ्यात मी तुमच्या लोकांचा शुक्रिया अदा करताय की तुम्ही लोक ह्या सेशनला रेग्युलरली अटेंड करता आणि अल्लाशी दुआ आहे की अल्लाह सुब्हानहू व तआला आपल्याला जी पण काही आपण ह्या सेशन्सला ह्या मजलिसला जी आपण शिकतो ती आपल्या जिंदगीतल्यान इम्प्लिमेंट करायची अल्लाह सुब्हानहू व तआला आपल्या सगळ्यांना तौफीक अता करो. आमीन या रब्बल आलमीन. आज आपल्याला जी आहे ती एक स्टेप पुढे जाऊन आपल्याला ही बघायचं आहे की सलाह नमाज ज्याच्या बाऱ्यात आपण लास्ट मजलिसला ज्याच्यावर आपण तफसीर केलो आणि त्याच्यावर आपण समजलो की नमाज जर आपली मिस होते या नमाज निग्लेक्ट होते, अबंडन होते, ह्याच्यात काय फरक आहे यो आपण आतापर्यंत मग बेस ह्यानी आपण समजलेला आहोत की व्हॉट इज मेंट बाय निग्लेक्टिंग ऑफ प्रेयर. आता पुढे आपण आज ह्याच्यावर डिस्कशन करू की नमाज कैशी अदा करायची. एक तर आपण बघला की नमाज सोडणं आपल्यासाठी पॉसिबल नाही का त्याचे जो वईद आहात अल्लाह सुब्हानहू व तआलाच्या इकडची त्याच्यावर जी पकड आहे आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी काय काय आपल्याला त्याच्या बाऱ्यात तालीमात दिले त्यांची हदीस आपल्या समोरशी गुजरलेली आहेत. तर त्याच्यानी आपल्याला व्हेरी मच क्लिअर आहे की नमाज त्याच्या वक्तवर पडणं आपल्या सगळ्यांच्यावर फर्ज आहे. आता आजचा सेशन मी पुढे घेऊन जायच्या अगोदर मी काही आयतो रिसाइट करताय जो की अल्लाह सुब्हानहू व तआलानी आपल्या एक आला किताब कुराणला फरमवले की ज्याच्या थ्रू आपण त्या आयतीने आपल्याला हिदायत मिळेल आपण ते आपल्या जिंदगीतले त्या आयतींचा जो मकसद आहे की आपण आपल्या आपची इस्लाह करू, आपल्या आपची इस्लाह हो, तर त्यो आयत्यो काय आहात तो गौरने ऐका. قال الله تعالى أعوذ بالله من الشيطان الرجيم يا أيها الذين آمنوا اركعوا واسجدوا واعبدوا ربكم وافعلوا الخير لعلكم تفلحون. قال الله تعالى إنني أنا الله لا إله إلا أنا فاعبدني وأقم الصلاة لذكري. قال رسول الله صلى الله عليه وسلم مثل الصلوات الخمس كمثل نهر جار غمر على باب أحدكم يغتسل منه كل يوم 5 مرة. नमाज ज्याला आपण सला पण बोलतो ही एक ऐसा ऑब्लिगेशन है जी के अल्लाह सुब्हानहू व तआला ने तौहीद या ईमान हल्ल्याच्या नंतर जी खंचा जर दीनच्या अंशी जी पण काही एक फराईज जर खंचा जर अल्लाह सुब्हानहू व तआलानी जर ती पहिले आपल्यावर
ऑब्लिगेटरी केलेन, आपल्यावर फर्ज केलेन, तर ती जी इबादत है ती है नमाज, ती है सलाह. आणि ही जी सलाह है, नमाज है, तो एक ऐसो वाहिद जरियो है की ज्याच्याने तुम्ही अल्लाशी मुखातिब होता आणि अल्लाह तुमशी मुखातिब होतो. तर ही इतकी अहम चीज है, अहम तोहफो है, जो की अल्लाहनी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला त्यांची जी अल्लाच्यासाठी जी इबादत होती, जी सर्वंटहूड होता, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाच्या हिकर जी हमेशा अल्लाच्या जिकरला अल्लाच्या बाऱ्यात सोचण्याच्यातलेन जवा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अश्याच तर त्या अरसातलेन अल्लाह सुब्हानहू व तआलानी काय केले की एक दिस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला आपल्या सिकर आपवलेन आणि ती जी आपवलेन त्यालाच सगळ्यांना आपण आपल्याला माहिती आहे की आपण त्याला मेराजच्या नावाने हा आपल्याला आपल्या समोर तो वाक्य आपल्या समोर आहे की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाच्या इकडं गेलं आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या इकडं अल्लाची जी कुर्बत अल्लाच्यासाठी अल्लाच्या तौहीदच्यासाठी आपला जान माल सगळा ही करणं अल्लाच्या राहवर ती बघून अल्लाह सुब्हानहू व तआलानी जेव्हा तर मेराजला गेलं तेव्हा अल्लाह सुब्हानहू व तआलानी काय केले त्यांना ह्यो तोहफो अता केले कसलो नमाजचो आणि त्यासाठी ह्यो तोहफो मिळाल्याच्या नंतर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमवतात की ह्यो जो तोहफो आहे ही जी नमाज आहे जी मला मिळले ती माझ्या आँखची काय ठंडक आहे आणि दुसऱ्या मकामला फरमवतात की बिलाल रज़ियल्लाहु अन्हुला बोलतात की बिलाल आम्हाला नमाजला आपण आमच्या दिलाला काय द्या सुकून द्या तर झनशी ही नमाज अता झाली तर ह्याच्या जरियानी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आणि त्यांच्या सहाबांनी खंचीही खंची ऐसी चीज असो या वक्त असो ज्या चीजनी त्यांना परेशान केला तर त्या वक्तला त्या लोकांनी जी पहिला काम केले ती आहे ती नमाज पडले का नमाज यो ऐसो एक जरियो है जैसा मी तुम्हाला बोलला की वाहिद जरियो है ज्याच्याने तुम्ही अल्लाहशी कनेक्ट होता मिसाल जर द्यायची बात झाली तर जंगे बदर घ्या ह्यो मुकाबलो जो होतो तो अनइक्वल मुकाबलो होतो एक साइडला ती लष्कर ज्याशी फुल अम्युनिशन आहे तादातला ती लोक जास्त आहेत आणि एक साइडला ती लष्कर आहे ज्याशी फक्त इमानचो सहारो आहे फक्त इमानचो सहारो आहे त्याच्याशिवाय न त्यांची घोडं आहात हा न त्यांची तलवारी आहात जर तुम्ही तो मंजर जर व्हिज्युअलाइज केल्या की समोर ती लोक तलवार निहात घोड्या निहात आणि ह्यांच्या हातात लाटे आहात पण तलोग उतरलं मैदानला खांच्या बुनियादवर इमानच्या बुनियादवर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी त्यांच्यातले तौहीद
ऐ ऐशा ह्यांनी रासिख केले होते, की तर अल्लाहच्या राहावर आपला तन, मन, जान सगळा दिया कुर्बान करण्यासाठी हमेशा तयार होते. तर ऐशा मोक्यावर पण जेव्हा जर तुम्ही फिजिकली जर ती बघल्यावर, तर काही कंपॅरिझन नाही. त्या दोघांच्या मध्ये यू विल से की ही जी फाईट आहे, तर ती एक दुसऱ्याला कॉम्पीट करणारं त्याच्यात हे नाही आहात. तर तैशा ह्यातलेन पण तर उतरून जेव्हा तर मैदानाला उतरलं आणि मुश्रिक लोकांशी जेव्हा त्यांनी लढ्याचो इरादो केले, फक्त इमानच्या बुनियादवर, तेव्हा जेव्हा ही फाईट एकदम त्याच्या एक्स्ट्रीमवर पोहोचली आणि जेव्हा इकदाम होणार होतो, तेव्हा रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम रिवायतला येतं, की 2 रकात नमाज पडतात आणि सजद्यातले जातात आणि सजद्यातले जाऊन अल्लाहशी मूक दुआ करतात. तर ह्या वाक्यांशी काय समजलं, की हर मुश्किलला ती मुश्किलची इंटेन्सिटी किती पण असो, तर रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम आणि सहाबांचो तरीकेकार काय होतो, की तो आपल्यास नमाजचो सहारो घेत. नमाजशी अल्लाच्या समोर आपलीच बाट ठेवत, की तर काय प्रॉब्लेम लहात, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे. तर नमाज त्यांच्यासाठी तितकी अहमियत ठेवत होती. आणि तीच तीच नाही, इव्हन नमाजची त्यांनी नमाजच त्यांच्यासाठी सगळा होता. त्यांची पहिचान नमाजने होती. जी की आज आपल्या लोकांची पण पहिचान त्यांनीच व्हायला पाहिजे, की हे नमाजी जर लोक आहात, तर मुसलमान आहात, तर मुस्लिम आहात. पण आपल्याला आज आज आता आपण बसल्या मजलिसला आपल्याला विचार करायचो आहे, आपल्याला ही सोचायचं आहे, की काय नमाज आज आपली पहचान है? आणि जर नाही है, तर ती पहचान का नाही? कारण आपलं जे अस्लाफ गुजरलं, त्यांच्या ह्यांशी तर आपल्याला काय मिळतंय, की त्यांच्यासाठी सगळी जी चीज होती, इमानच्या नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जी चीज होती, ती त्यांच्यासाठी नमाज होती. आणि नमाजच्या जरियानी तो आपलंच मसलं हल पण करत होतं. तर मेराजशी जाऊन येऊन रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमनी नमाजचो त्यांना तोहफो मिळलो. तो तोहफो त्यांनी आपल्याला दिले आणि तर इतकं फिकरमंद होतं, की सुरुवात त्यांनी नमाजशी केली. नमाज दिले ना आपल्याला, पण आपल्याशी जेव्हा तो विदा झालं, त्यांनी जेव्हा पर्दो फर्मवले, तेव्हा पण रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमनी हीच फर्मवले, "अस्सलात, अस्सलात वमा मलकत ऐमानुकुम." नमाज, नमाज. त्यांचं आखरी जर कलमात होतं ना, तर पण ह्याच होतं, "अस्सलात, अस्सलात." तर ज्या नहजवर आपल्याला तर सोडून गेलं, आपल्याला जी ताकीद केली ना त्यांनी, कसली ताकीद केली, की नमाजची फिकर करा, नमाजला धरून ठेवा. काय आज आपण त्या नमाजला आपला सगळा काही बनवल्यावर, तर डेफिनेटली जर तुम्ही सिद्क दिलशी विचारल्यावर, तर ती आपली सिच्युएशन नाही. व्हेरी सॅड टू से दॅट, पण इन रियालिटी ती सिच्युएशन नाही. आज आपल्या हातले माशरातले तुम्ही जर बघल्यावर, तर जर मी मुसलमान होण्याचा जर दावा करताय आणि आपली जर एक आपल्या सोसायटीतले जर यू
घ्या की 500 माणसं आहात, तर तुमची मस्जिद फुल अशा पाहिजे. आज मस्जिद जो आहात ते वीरान आहात. एक सफ होताना मारामारी आहे. पण मुसलमान आपला मुसलमान बोलणारे लोक आहात, त्या माशरातले ते लोक आहात. पण त्यांची पहचान जी आहे, ती नमाजनी नाही. तर फक्त नावाचं मुसलमान आहात. तर जर कोण आपला मुसलमान बोलतय आणि तो जर नमाज नाही पडे, तर काय तो आपला मुसलमान बोलू शकते का? नमाज ह्यो अहम रुक्न है तुमच्या इस्लामचो. जर नमाज नाही तर इस्लाम नाही. आणि ती आपण पुढे आज बघू की नमाज तुमच्या जिंदगीत असणं किती इम्पॉर्टंट आहे. आणि नमाज तो जो जिकर आहे कुराणला, तो फक्त नमाजचो पण जिकर मोब जाग्यार राहिलेलो आहे. कसरतशी अल्लाह सुब्हानहू व तआला सलाचो जिकर कुराणला करत. इवन जर कुराणला खातर जकातचो जिकर आहे, तर त्याच्या पहिले सलादचो जिकर आहे. कुराणला खातर जर जिहादचो जिकर आहे, त्याच्या पहिले सलादचो तुम्हाला जिकर मिळेल. तर जर तुमची सलात नाही, जर तुम्ही नमाजवर कायम नाही हो, तर दुसरे जो चीजो आहात तो तुमचे काही मायने नाही ठेवत. आणि तुम्ही ती बेस्ट तरीक्याने जर तुमच्या जिंदगीत नमाज नाही, तर दुसरे चीजो बेस्ट तरीक्याने अदा नाही करू शकत. तीच आपण हदीस पडली होती की पहिलो सवाल जो आपल्याला होईल आखिरतच्या दिसा, तो हे नमाजचो, तो हे सलादचो. जर तो सवाल जर आपण पार नाही करू शकल्याहो, आपण जर सक्सेसफुली त्याला ह्यो नाही देऊ शकल्याहो, त्याचो जर रिझल्ट पॉझिटिव्ह नाही येलो की आपली जी नमाज आहे ती अल्लाहच्या हातात कबूल झाली, तर आपलं जर दुसरं अमाल आहात तर इवन कन्सिडरेशनला पण नाही आहात. त्याच्यावर तबसुरो नाही होणार. तर ह्याचो फहम आपल्याच दिमागात बिटोवा की नमाज जर आपण आपली तिथं साबित करू शकल्यावर की मी नमाजी होतो आणि मी नमाज खालीच अल्लाहच्या कुर्बतसाठी पडली, अल्लाहचो हुकूम अल्लाहचो हुकूम होतो, त्या ह्यानी मी ती नमाज खालीच त्याच्यासाठी अदा केली. ही जर नमाज आपली जी नमाज आहे ती अल्लाहच्या हातात जर कबूल झाली, तर आपलं जर दुसरं जर अमाल आहात त्याला रिकग्निशन मिळेल. आणि जर आपण नमाजला फेल झालो, तर दुसरं जर अमाल आहात त्याचा तिथं कन्सिडरेशन पण नाही होणार. आणि ही कोण, मी नाही सांगत, ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची हदीस सांगते की नमाज तुमच्या लाईफला तितकी इम्पॉर्टंट आहे. आणि एक मुसलमानासाठी ही जिंदगी टेम्पररी आहे. एक मुसलमानासाठी त्याची फिकर जी आहे ती एटर्नल लाईफवर अशा पाहिजे की जी येणारी जिंदगी आहे त्याच्या हातले माझो काय मकाम असेल. आणि ती पण एक सॅड पार्ट ह्यो आहे की आपण ह्या दुनियाच्या हातल्यान इतकी फिकरमंद आहोत, इतकी त्याच्या पाठीवर लागलेली आहोत की आपल्या हातल्यान आखिरतचो जो तसव्वुर आहे तो ऐसो आहे की जेव्हा तो वक्त येईल ना तेव्हा बघला जाईल. आम्ही रेडी नाही आहोत आत्तापासून त्याच्यासाठी प्रिपेअर व्हायला. आणि तीच फिकर आपल्याला करायची आहे. त्याच्यासाठी आज आपण आता बसलेले आहोत. आणि ती जर फिकर नाही आपल्यात, कोणच कंप्लीट नाही. सगळ्याच्या हातले देर आर विकनेसेस. अल्लाहने आपल्याला तशीच पैदा केला. पण द बेस्ट आर द वन्स हू करेक्ट देअर मिस्टेक्स. आणि जर आपले तो कोताही आहात, आपले तो मिस्टेक्स आहात आणि आपण जर ते करेक्ट करण्यासाठी रेडी नाही आहोत,
तर ह्या मजलिसचो पण काही फायदो नाही. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने फरमवले की अहम जो मॅटर आहे, अहम चीज जी है ती है इस्लाम. द पीक ऑफ द मॅटर इज व्हॉट? इस्लाम. पण ती जो सगळ्यात अहम जी चीज है आपल्या नजदीक, जी की इस्लाम आहे, पण त्याचो पिलर जो है तो है काय? नमाज. तो है सलाचो. आणि त्या इम्पॉर्टंट मॅटरची बुलंदी जी आहे, त्या इम्पॉर्टंट मॅटरची जी बुलंदी आहे ती है जिहाद. पण ॲज रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेन्शन की त्या चीजचो म्हणजे इस्लामचो जो पिलर आहे, इस्लाम जी उभा राहिला आहे, ती खंच्या बेसिस किन्यावर उभा राहिला आहे? ती पिलरवर आहे. तर पिलर त्याचो पिलर काय आहे? ती आहे नमाज. तर जर तुम्ही पिलरला बाजू केल्या, तर काय तुमचो दीन बाकी राहील? तर डेफिनेटली इट विल कोलॅप्स. तर आपल्याला ईमान हल्ल्याच्या नंतर, आपण तौहीद आपल्या हातले रासिख केल्याच्या नंतर आपल्यावर ही बनते की आपण आपल्या नमाजची फिकर करो, नाहीतर इस्लाम आपल्या हातांशी निघून जाईल. अच्छा, ठीक आहे. आता इस्लामला आपल्याला ही समजलं की नमाज माझ्या जिंदगीचो एक अहम मकसद अशा पाहिजे. अल्लाह सुब्हानहू तआलानी ऐशो कई चीजों हात, ऐसे कई इस्लामचा अरकान हात, या ऐशो कई इस्लामचो इबादात हात, त्यो अल्लाह सुब्हानहू तआलानी इज्तिमाई तौरवर करण्यात जी आहे त्याचो मोप इम्पॉर्टन्स ठेवलेला. मोप ऐशो इबादत ह्यो हात की जो जेव्हा तुम्ही त्यो इज्तिमाई ह्याच्यावर कराल, तर त्याच्या ह्यानी तुम्ही अल्लाची अजून कुर्बत हासिल कराल. आणि ती का कुर्बत हासिल होईल? अल्लाहनी तो चीजो इज्तिमाई तौरवर का पसंत केला नाही? तर ती आता आपण त्याच्यावर थोडं गौर-फिकर करू. तर तैशीच एक इबादत आहे, ती आहे नमाजची. तर नमाजला पण जी आहे, ती अल्लाह चाहतात, की तुम्ही इज्तिमाई अमल करा. ती जी इबादत आहे, ती इज्तिमाई तौरवर करा. जमाच्या सोबत करा. आणि त्याचो आउटमोस्ट ह्यो काय आहे, की ती का करा? का जेव्हा तुम्ही इज्तिमाईनी एक दुसऱ्याच्या सोबत याल, तेव्हा पहिली चीज आहे, की तुम्ही एक दुसऱ्याला पहिचाना. तुम्ही एक दुसऱ्याची ॲडव्हाइस सीक कराल. तुम्ही एक दुसऱ्याचं जर प्रॉब्लेम्स आहात, तर आयडेंटिफाय करा. तर आयडेंटिफाय केल्याच्या नंतर यू विल ट्राय टू हेल्प देम. ओके. काही लोका जी आहात, जी डिप्रेशनला आहात, जी खंयच्या तरी हादस्याचं शिकार आहात, तुम्ही त्यांचो सहारो बनाल. तर ह्यो जो चीजो आहात, ह्यो जेव्हा इज्तिमाई खंयची एक इबादत इज्तिमाई ह्यानी होईल, तर सगळ्यात त्याचो पहिलो ह्यो काय, की त्याचो फायदो जो आहे, तो अल्लाचा जो बंद आहात, तर एक दुसऱ्याचं फिकरमंद होतील. त्यांच्या ह्यात एक दुसऱ्यांच्यासाठी केअर पैदा होईल. तर त्या ह्यानी पण अल्लाह सुब्हानहू तआलानी ह्याचो इम्पॉर्टन्स ठेवला नाही, की तुम्ही काही इबादत जो आहात, त्याला अल्लाहनी इज्तिमाई तौरवर मग पसंत फरमवला नाही. आणि त्याचसाठी अल्लाह सुब्हानहू तआला कुराणला फरमवतात. काय फरमवतात जी मी आयत पडली स्टार्टिंगला, या अय्युहल्लझीना आमनू रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम फफअलुल खैर ربكم وافعلوا الخير لعلكم تفلحون. के हो यू हो
ओ यू हू बिलीव्ह, ओके, की जी लोक ज्यांनी ज्यांनी ईमान हल्ले, तुम्ही काय करा? अल्लाह सुब्हानहू व तआला बोलतात, तुम्ही रुकू करा, सुजूद करा, आपल्यास अल्लाहची इबादत करा. तर जर तुम्ही बघल्या, तर अल्लाह सुब्हानहू व तआला कैसा ॲड्रेस करतात? या अय्युहल्लझीना आमनू, की त्यांनी एका इंडिव्हिज्युअलला नाही ॲड्रेस केले ना, एक होल ॲज अ उम्माला ॲड्रेस केले ना, इज्तिमाई तौरवर ॲड्रेस केले ना, की ती लोक ज्यांनी ईमान हल्लं, हां, ज्यांनी ईमान हल्ल्यावर त्यांनी काय करा? अल्लाहच्या समोर रुकू करा, सुजूद करा, अल्लाहची इबादत करा. तर ह्याच्या वर्षी अल्लाह ताला ह्या आयतशी तुम्हाला काय हे समजलं, की अल्लाहचं काही जो हुकूम आहे, तर इज्तिमाई तौरवर आहात आणि अल्लाह तर पसंत करतं, की तर इज्तिमाई तौरवर आपण त्याला अ, अ, त्याला आपण अचीव्ह करू. या त्याला आपण करू. तसंच अल्लाह सुब्हानहू व तआला कुराणला फर्मवतात. काय फर्मवतात? सूरे फातिहातले, इय्याका नअबुदू व इय्याका नस्तईन. काय आहे त्याचं योग? की आम्ही इय्याका नअबुदू व इय्याका नस्तईन, की आम्ही सगळी काय तुझीच इबादत करतो आणि आणि फक्त तुझीच काय आम्ही जी आहे ती मदत तलब करतो. तर हत पण इट इज व्हॉट वी, आपण त्याचं ह्यो नाही की अल्ला मी तुझी इबादत करतोय. आम्ही आता पण काय आहे? कलेक्टिव्ह फॉर्म. जेव्हा पण जेव्हा एकटं पण नमाज पढत असता, तेव्हा पण तुम्ही काय अल्लाहच्या समोर ठेवता? की यू यू हॅव द फीलिंग, यू हॅव द कन्सिडरेशन फॉर व्हॉट? तुमच्या ब्रदरहूडसाठी तुमच्यातले अल्लाह ताला ही टाकते, की बी युनायटेड. तुम्ही दुसऱ्यांचे पण खयाल करा. तुमचं जर ईमानवालं भाई लोक आहात, त्यांचं तुम्ही विचार करा, खयाल करा आणि बी वन ॲज अ वन युनिट. तसंच पुढं इहदिनस सिरातल मुस्तकीम صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. आता اهدنا الصراط المستقيم, गाईड अस टू द स्ट्रेट पाथ. आता पण आपण फक्त आपल्याच इंडिव्हिज्युअलची फिकर नाही करत. कसली फिकर करता? की ॲज अ होल, ॲज ॲज अ उम्मा, ओके, ॲज इस्लामिक ब्रदर्स, ओके, ॲज अ ब्रदरहूड, ती हतं पोर्ट्रे करता. की काय फक्त मना तू सीध्या राहावर नको ठेव. आमच्या सगळ्यांना तू जी आहे, अल्लाह तू आम्हाला हिदायत दे. आम्हाला सीधा रस्त्यावर आम्हाला चालव. तर ही जी कॉन्ग्रिगेशनल प्रेयर आहे, ही जी इज्तिमाई तौरवर जी इबादत है, ओके, ज्याला इकामतुस सला बोललं जातं, ती इकामतुस सला इज नथिंग बट व्हॉट? जमातची नमाज पढणं आहे. ती आहे कॉन्ग्रिगेशनल प्रेयर. तर जेव्हा तुम्ही ही इज्तिमाई तौरवर जेव्हा अदा करताव, जमातच्या ह्यानी जेव्हा अदा करताव, तर सगळ्यात पहिली चीज त्याचा फायदो काय आहे? त्याचा फायदो आहे की ती तुमचं जो सोशल डिफरन्सेस आहात, ती रिमूव्ह करेल. तुमच्यातल्यांची जर रेसिसिझम आहे, ती मग कलरच्या ह्यावर असो, रेसच्या ह्यावर असो, त्यांच्या लँडच्या म्हणजे कंट्रीजच्या ह्यानी असो, ह्यो सगळे जे डिफरन्सेस आहात, ओके, तर त्याचा स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट ही आहे, की हे आपल्याशी गेलं पाहिजे. हे जर सोशल डिफरन्सेस आहात, तर आपल्याशी गेलं पाहिजे. आणि तर जाऊन त्याचं आउटकम काय आहे, की आपल्या एक दुसऱ्यांच्या मध्ये काय असल्या पाहिजे? काय या पाहिजे? मुहब्बा, मुहब्बत या पाहिजे, रिस्पेक्ट या पाहिजे, ब्रदरहूड या पाहिजे. आणि जर तुमची नमाज तुम्हाला ही अचीव करून नाही दे,
तर तुमच्या नमाजचो तुम्ही जायजो करा. जायजो घ्या. की जर मला ही अचीव नाही होय, अल्लाह तालानी जैसा मी बोलला, की जो आयत तुमच्या समोर पडल्यो, त्याच्यानी अल्लाह ताला काय चाहतंय? स्पिरिच्युअली त्याचा काय त्याचा मकसद काय आहे? तुमच्यावर ती नमाज इज्तिमाइयावर अदा करण्याचा मकसद काय आहे? तुम्ही एकटी पण इबादत ती करू शकता. पण अल्लाह सुब्हानहू व तआला बोलतात, "नाही ती जमातनी करा." जमात तुमच्यासाठी अहम आहे. तर ती काय आहे, की तुम्ही एक दुसऱ्याशी मोहब्बत करणारं बनाल. एक दुसऱ्याचं रिस्पेक्ट करणारं बनाल. तुमच्या यातले एक युनिटी येईल, एक ब्रदरहूड येईल. आणि आज आम्ही नमाज 100 पडताव. नमाजी, नमाजी. ओके. पण ह्याच्याशी एक तरी चीज आहे आमच्यातले, ज्याच्यासाठी अल्लाहने ही केला नाही, त्याच्या एक्झॅक्टली अपोझिट होतंय, तर मग ती का होतंय? आमच्यातले डिफरन्सेस का आहात? अशी मला नाही वाटत होतं कोण डिसएग्री करेल. नमाजनी आमच्यातले जोड नाही पैदा झालो. आमच्यात तोड पैदा झाली. तर आज आमचो हाल ह्यो का आहे? का? आम्ही नमाजला तो इम्पॉर्टन्स नाही दिलो. आम्ही त्या नमाजला त्या ह्यानी बघलीच नाही नमाज, की आमच्यावर ही जमातनी जी नमाज आहे, सोबत जी नमाज पढायची जी आहे, ती आमच्यावर अल्लाहने का फर्ज केला नाही? आम्ही ती एक रूटीन घेतलेली आहे. काय आहे रूटीन? की आमची एक लाईफला एक रूटीन असतं. त्या रूटीनच्या तोरवर आम्हाला जाऊन यायचं आहे. आणि हे जर मी तुम्हाला हे सांगलं, की लव्ह, रिस्पेक्ट, ब्रदरहूड त्याच्यासोबत सोबत काय आहे, की अल्लाह ताला ही पण दाखवून देतंय, की कोण नमाजी आहे, कोण नाही. तर जर नमाजी नाही आहे तो माणूस, तर काय तुम्ही त्याच्यो बात्यो काही जर बात्यो येतात, जो माशरातले, तर त्यो तुम्ही त्याच्यावर एतेबार कराल या नाही करायचो. ही एक तुमच्यासाठी काय आहे, एक लिटमस टेस्ट ही आहे. अल्लाह तालानी क्लिअर केला नाही, की कुणाच्यावर तुम्ही रिलाय करू शकता, कुणाच्यावर नाही रिलाय करू शकत. तर ह्यो पण एक फायदो आहे, की तुमच्या समोर जर तो शख्स आहात, की जर नमाजी नाही आहात, तर अल्लाह ताला तुम्हाला दाखवून देते, की हे लोक आहात, हे नमाजी नाही आहात. तर तुम्ही त्याच्यावर एतेमाद करू शकता या नाही करू शकत. आणि जेव्हा हे लोक मस्जिदला एकट्ठा होतात जमातनी नमाज पढण्यासाठी, तर अल्लाची जी रहमत आहे, ती तिथं गालीब असते. तर जेव्हा तुम्ही ही जमातनी नमाज अदा कराल, तर त्या रहमतच्या जरियाने अल्लाह ताला तुमच्यात काय पैदा करेल? म्युच्युअल लव्ह, ब्रदरहूड, एक युनिटी, एक युनिफाईड ह्यानी तुम्ही तुमचं एक वजूद जाहीर होईल. आणि जेव्हा तो होईल, तेव्हा तुमची जर गैर इमानवाला आहात, जर कुफ्फार आहात, तेव्हा तर तुमच्या ॲज अ ॲज अ ॲज ॲज अ उम्मा तुमची खौफ करतील. आज आपण बोलतो, की आम्ही सगळ्यावर जे आहे ना, मुसलमान जो आहे, तो पस्त होतोय. तर त्याची एक वजूहात ही पण आहे. काय आहे? की आम्ही नमाजला इमान इमानचो हर कोण दावा करतंय. अल्लाहला हर कोण मानतंय. पण त्याचा जो सुतून आहे, त्याचा जो पिलर आहे, जी नमाज आहे, त्याला आम्ही नाही धरलेली. आणि जर मी नमाज ती पडताय, तर काय आहे, ज्याचो मकसद जो अल्लाहनी जमातच्या नमाजचा जो ह्यो ठेवला नाही, तो आम्हाला अचीव नाही होय. का नाही अचीव होय? की आमचा कुलूब जे आहे ना, ती साफ नाही. आम्ही नमाजातले पण दुसऱ्यांच्या बाऱ्यात गलत सोचतो. आमचा दिल जी आहे ती मुरदार झालेला आहे, हार्ड झालेला आहे. तर त्याच्यासाठी तर आउटकम्स नाही आहेत. आणि इन्स्टेड ऑफ ब्रदरहूड, देअर आर व्हॉट? डिफरन्सेस इन अवर कम्युनिटी.
तर ही जी नमाज आहे, जैसा की मी स्टार्टिंगला सांगला, की जी अल्लाहने तोफ्याच्या तौरवर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला अता केले. तर ही नमाज फर्ज झाली होती मक्कातले. पण ती ह्या ह्यानी नाही फर्ज झाली होती, की ती ॲज अ काँग्रिगेशननी पडा. जोपर्यंत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्कातले नव्हतं, जेव्हा त्यांना ही अता झाली, की नमाज तोफ्याच्या तौरवर दिली गेली, तर ती जी नमाज आहे, ती जमातनी पडयाचो हुकूम नाही होतो. तरी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला जिब्रील अलैहिस्सलामनी हर नमाजच्या वक्तवर जी आहे, ती येऊन नमाज पढवलेन. आणि कवा-कवा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दारे अर्कमला अली रदियल्लाहु अन्हूच्या सोबत जी आहे, ती नमाज पढत सोबत. पण त्याचो हुकूम नाही होतो, की ही ती फर्ज नाही झाली होती बा जमात. ओके. इंडिव्हिज्युअली जी आहे, ती नमाज तो लोक पढत होतं तेव्हा. पण जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करून मदिनाला जातात, तर तेव्हा काय होतं, की सगळी जी लोकं आहात, ती नमाजचं अवकात एक एस्टिमेट करून त्याच्यावर जी आहे, मदिन्यात गेल्याच्या नंतर ती पण लगेच नाही, थोड्या दिवसांनी सगळी लोकं जी आहे, ती मिळून नमाज पढायला सुरू केल्या. आणि ती सुरू केल्याच्या नंतर त्यांच्यातल्याने एक खयाल आलो, की लोकांना नमाजच्या इकडं कशी आपवायची. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला कोण साहेबांशी कोण अलग-अलग ॲडवाईस देत होतं. कुणी बोलला, की तुम्ही जसं ख्रिश्चन लोकं बेल वाजवतात तशी बेल वाजवा. कुणी बोलला, की जैसा हे लोक हॉर्न ही करतात ज्यूज लोकं, तर तैसा त्या टाईमात ही करू. कुणी दिला, की नमाजचो वक्त झालो, की एक झेंडो आपण ह्यो करू. तर ही पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॉज नॉट सॅटिस्फाईड, की जी पण ह्यो लोकांनी सजेशन्स दिले, त्याशी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॅटिस्फाईड नाही होते. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची ही जुस्तुजू बघून ही वॉज कन्सर्न, की कशी लोकांना कशी आपवायची. तर ती कन्सर्न घेऊन अब्दुल्ला बिन झैद रदियल्लाहु अन्हु अँक्शियसली जी आहेत ना, ती घरा लोटतात आणि त्या फिकरला असतात, की आज रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ह्या फिकरला होत. तर त्यांना एक ख्वाब येतं. ख्वाब काय येतं, की एक माणूस आहे तो त्यांना ह्या कलमात शिकवतं. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह. आणि ही जी आपली जी पुरी अजान आहे, ती त्यांना अब्दुल्ला बिन झैदला ती ख्वाबला येतं. आणि ती जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची येऊन जेव्हा तफसिर करतात, तेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिलाल रदियल्लाहु अन्हुला दाखवतात आणि बोलतात, की आजची जी आहे, की आपण नमाजला जर जमा हो, तर ही अजान झाल्याच्या नंतर आपण लोक जी आहे, ती एका जाग्यावर आपण जमा होऊन ती नमाज जी आहे, ती आपण अदा करू. तर हंशी जी आहे, की जमातचो ह्यो जो आहे, की नमाज जमातनी पडयाचो जो आहे, तो ह्यो रिवाज जो आहे, तो मदिनाशी ह्यो सुरू झालो. मक्कातले लोक जमातनी नमाज तेव्हा नाही होती. अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु फरमावतात, की जर लोकांना अजान झाल्याच्या नंतर, ओके, कॉल टू प्रेयर झाल्याच्या नंतर जर लोकांना त्याचा जो रिवॉर्ड आहे, तो जर माहिती झालो, तर लोक पहिल्या सफला येऊन बसायची कोशिश करतील. आणि त्याच्यासाठी काय होईल, जर किती त्याच्यासाठी रिवॉर्ड आहे, त्याचा जर त्यांनी एहसास केले इन रिअल सेन्स, तर त्याच्यासाठी मग लॉटरी निघेल, ड्रॉज विड्रॉ होतील, की कुणाचा नंबर लागेल पहिल्या सफला. आज आपण लोक ही बघतो, की आम्हाला लास्ट सफ कशी मिळेल, की मी पटकन मस्जिदीशी बाहेर निघू. ही हकीकत आहे. पुढचो सफ खाली असतात. पण तुम्ही बघा,
तो माणूस लासलाच बसलेलं असतं. का? त्याला दुनियातलीन भाग्याचं आहे. अल्लाच्या घरशी निघून पटकन मी दुनियाच्यातलीन कैसो जाईन, त्याची फिकर असते. तीच अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु फरमवतात, तर जर पहिल्या सफचं जर ह्यो माहिती झालो, तर त्याच्या पहिल्या सफला कोण नमाज पडेल, त्याच्याबरोबर ड्रॉज निघतील. अल्लाच्या घरात पहिले जाऊन बसण्याचं जर ह्यो त्यांना जर समजलो, तर लोक तिकडे धावतील. अल्लाच्या घरात जाण्यासाठी धावतील. आणि पुढं रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम फरमवतात, की जर लोकांना नमाज इशा आणि फजर नमाजचं जर त्यांच्या ह्यातले त्याचं काय रिवॉर्ड आहे, त्याची काय अहमियत आहे, ती जर समजली, तर लोक इवन जर त्यांच्यातले चालियाची जर ही नाही तर क्रॉल करून जातील. इवन तर जर ह्या ह्यो नाही ठेवत की तर चालून जाऊ शकतात, तर दे विल इवन गो क्रॉलिंग. इतकी अहमियतची चीज रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमने आपल्याला दिले ना. पण खूप अफसोस आहे. अफसोस ही आहे, की आपल्याला त्याची जी आहे, त्याची कदर नाही. तसाच अब्दुल्ला बिन उमर रदियल्लाहु अन्हु ची रिवायत है कि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात कि नमाज जमातशी अदा करणं 27 टाइम्स बेटर है देन व्हॉट की तो माणूस इंडिव्हिज्युअली प्रे करेल. तर रिवॉर्डच्या ह्यानी जी आहे, जेव्हा आपण बघू की आपल्याला सवाब कैसो जास्त मिळेल, तर पहिली चीज ही आहे की स्पेशली बाप्या लोकांना काय ही आहे, की त्या लोकांनी जी आहे नमाज जमात अदा करा. का? जमातनी नमाज अदा करण्याचो 27 टाइम्स त्याचा सवाब जो आहे तो एक्स्ट्रा आहे. इंडिव्हिज्युअल ह्याच्याने पडयाचं. ठीक आहे. तैसाच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु ची रिवायत है की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावतात की जर खंचो माणूस जो आहे तो कॉन्ग्रिगेशनल प्रेयर करतोय, जमातनी जर नमाज तो अदा करतोय, ओके, तर दुसऱ्या रिवायतला येतं की 20 ऑड लेवल्स बेटर आहे देन नॉर्मल ह्यानी नमाज एकट्याने नमाज पडायच्या पेक्षा. आणि जेव्हा तो वजू करून घरशी निघतं, ओके, बेस तयार होऊन खुशबू लावून, ओके, आणि नमाजच्या खयालनी जो आहे तो जेव्हा तो घरशी निघतं, तेव्हा हर कदमवर हर कदम जो तो मस्जिदच्या इकडे घेईल, ओके, त्याचं अल्लाच्या इकडे रँक आहात तर वाढलं जातात. आणि त्याचं जर सिन्स आहात, त्याला अल्लाह सुब्हानहू तआला काय करतात, माफ करतात. सिन्सला जी हे मिटवली जातं आणि अल्लाच्या इकडे त्याचं जर रँक साधतं काय केलं जातात, वाढवलं जातं. आणि जेव्हा तो मस्जिदच्या आतले जेव्हा तो एंटर होतं आणि खालीच अल्लाच्यासाठी अल्लाची इबादत करण्यासाठी जेव्हा तो वजू मस्जिदला बैसलेलो असतं, तर एंजल्स आहात, फरिश्ते आहात, तर त्याच्यावर त्याच्यासाठी दुआ करत असतात. ओके. आणि अल्लाशी करतात, की अल्लाह तू ह्याचे गुन्हा माफ कर. अल्लाह तू ह्याच्यावर रहमत बरस. ओके. तोपर्यंत करतात जोपर्यंत तो मस्जिदला बसलेलो असतो. तर ही जी आहे, ही तेव्हाच तुम्हाला ह्याचं बेनिफिट होईल, की जेव्हा तुम्ही ही जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने सांगले, की जर तुम्ही नमाजासाठी मस्जिदच्या इकडे आपल्यास पहल केल्यावर हर स्टेपवर जी आहे ती तुम्हाला तुमचे गुन्हा माफ होतील. ओके. तसंच दुसऱ्या रिवायतला येतं, की जो पण वुजू करल, बेस्ट तरीक्याने इन अ एक्सलंट वे वुजू करल आणि नमाज नमाज पडण्यासाठी जी आहे मस्जिदच्या इकडे जाईल. ओके. तर ह्या दुसऱ्या रिवायतला येतं,
की अल्लाह सुब्हानहू व तआला जिहाद ती त्याचे गुन्हा जो आहात ते अल्लाह सुब्हानहू व तआला माफ करतील. दुसऱ्या यातले इब्न मसूद रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात, की जो पण कोण अल्लाहला मिलयाची ख्वाहिश ठेवते, की अल्लाहला मी बेस मिलू, तर त्यांनी काय करायचं आहे? अहम चीज, की ही शुड सेफगार्ड हिज प्रेयर्स. जर तुम्ही नमाजची फिकर नाही केल्यावर, तर तुम्ही ही ही ठेवू नको ख्वाहिश, की तुम्ही अल्लाहच्या समोर बेस तरीक्याने जी आहे, ती आखिरतला तुम्ही अल्लाहच्या समोर उभं राहू शकता. नाही राहू शकत. का? सगळ्यात अहम जी चीज आहे, अल्लाहला जी पसंदीदा चीज आहे, ओके, की एक बंदो अल्लाहच्या इकडं नमाजच्या जरियाने रुजू होईल, हां, तर त्याची आम्ही कदरच नाही केली. आणि ह्याचसाठी जी आहे, ती जेव्हा बाजमात नमाजचो ह्यो काय आहे, की इव्हन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या टाईमात जो मुनाफिक लोक होतं, तर बाकायदा नमाजची पाबंदी करत होतं. का? की जर आम्ही बाजमात नमाज नाही पडलो, तर आम्ही आयडेंटिफाय हो, की हे लोक जे आहात, हे सही दीनवर नाही आहेत. पुढे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावतात, की जर एका बस्तीतले या डेझर्टला 3 लोक आहात, 3 लोक आहात आणि जर ती 3 लोकं जर बाजमात नमाज अदा नाही करत, ही ऐका, कान खोलून ऐका सगळ्यांनी, की इव्हन जर खंयच्या गावातले फक्त 3 माणसं आहात, पण ती जर बाजमात नमाज अदा नाही करत, तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, की त्यांचा राहबर जो आहे, तो शैतान आहे. त्यांचा राहबर जो आहे, तो शैतान आहे. आणि पुढे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, की जेव्हा भेडियांचा जो रेवड जो असतो, तो जेव्हा सगळी सोबत असतात, तेव्हा उल्फ जो आहे, ओके, तो त्यांच्यावर अटॅक नाही करत. पण जेव्हा तुम्ही एकटं-एकटं आहो, जेव्हा ती बिथरतात, ओके, तर शैतानला तुमच्यावर अटॅक करायला काय आहे, आसान आहे. तर ह्यो एक अहम ह्यो आहे, की आज आम्ही सुलूकच्या राहावर नाही आहोत. आम्ही जुळलेली नाही आहोत. आम्ही एक ह्याच्यावर येऊन एक दुसऱ्याशी मोहब्बतच्या ह्याच्यावर आम्ही नाही जुळलेली आहोत. खालीच अल्लाहच्या साठी आम्ही नाही जुळलेली आहोत. तर काय आहे, हर कोण आपलीच आपली जिंदगी जीतंय आणि त्याचो काय इफेक्ट आहे, आफ्टर इफेक्ट काय आहे, तो सगळ्यांना माहिती आहे. हर कोण आज परेशान आहे. तर जेव्हा रसूलच्या सुन्नत, रसूलच्या ज्या तालीमात आहेत, त्याच्यावर जेव्हा आपण नाही चालणार, तर जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी बोलले ना, ती हक आहे आणि ती आज आपल्या लोकांची सिच्युएशन आहे. आज बघा, हर इंडिव्हिज्युअल जो आहे, ही इज इन सम ऑर द अदर प्रॉब्लेम. वेदर इट इज कन्सर्निंग द वर्ल्ड और द हियर आफ्टर. तो अल्लाहशी तैसो कनेक्टेड नाही. का? की जैसा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ह्यातून फॉर्म्युले, की जेव्हा तुम्ही एक एक ह्यानी एक सुलूकच्या ह्याच्यात तुम्ही जेव्हा रियाची तुमची फिकरच नाही, तेव्हा तुमचं राहबर कोण आहे? तुमचं राहबर जो आहे, तो शैतान आहे. इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात, की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने फर्मावले, की ज्याच्या पण कानावर अजानचो आवाज येईल, त्याशी काहीच एक्सक्यूज नाही, की तो त्याला रिस्पॉन्ड नाही करणार. आता जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावतात, की त्याला रिस्पॉन्ड करणं म्हणजे काय? फक्त अजानचा जवाब देणं नाही. अजान इज अ कॉल फॉर प्रेयर, की तुम्ही नमाजच्या इकडे या. अल्लाह तुम्हाला निदा देतंय, की तुमच्यासाठी बेहतर नमाज आहे. तुम्ही नमाजच्या इकडे या. तर तुम्ही जर त्याच्या इकडं नमाजच्यासाठी पहल नाही करत, आपलंच कदम मस्जिदच्या इकडं जर घेऊन नाही जात, तर काय ही आहे, त्याला पहिली बात तर अल्लाहच्या तर काहीच एक्सक्यूज नाही. तर एक सहाबीने विचारले,
की व्हॅलिड एक्सक्यूज काय आहे? कवा कवा म्हणजे जर एक्सक्यूज कवा कवा माणसाला जेन्युइन रिझन असू शकते. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी फरमवले, एक है खौफ, की एक समजा जर अटॅक चाललेलो आहे, त्याला आपल्या जानचो खदशो आहे, की मी ह्यातले मरू शकता या माझ्यावर अटॅक होईल. तो एक ऐसो यो आहे, की ज्याच्या हातले तो मस्जिदले जाण्याशी आपल्यास आपलं रोखू शकते. पण ज्याच्या कानावर अजानचं आवाज, अल्लाची निदा ऐली, त्याशी काहीच ऑप्शन नाही बचत, की जो है की तो आपल्याच घरात बैसेल या तो आपलीच नमाज अदा करेल. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काय बोलतात? त्याच्याजवळ काहीच एक्सक्यूज नाही है. शिवाय जेव्हा साहेबांनी विचारले, पण जेन्युइन एक्सक्यूज काय आहात? तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी पहिली चीज सांगले खौफ. दुसरी चीज सांगले सिकनेस. दुसरी चीज त्याला ऐसा काही सिकनेस आहे, अशी काही बिमारी आहे, त्याच्याकरता तो मस्जिदपर्यंत नाही जाऊ शकत. तर तिथं फक्त रियायत आहे. आणि हातच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाही थोपलं. पुढं जी फर्मवले ती अजून आपल्यासाठी जी आहे ती मी आता माझी वर्ड्स नाही आहेत ती बोलायला. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने फर्मवले की जर ह्या दोन वजूहात नाही आहेत, ह्याच्या अलावा जर कोण मस्जिदले नाही पोहोचे, तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, ती जी त्या जमातच्या बाहेरची जी त्याची जी नमाज आहे, ती अल्लाहच्या हातात कबूल नाही. ती अल्लाहच्या हातात कबूल नाही. आज आम्ही 100 रिझनिंग्स देऊ. आम्ही आपलीच अक्कल दौडवू. ह्यासाठी, त्यासाठी, आता मी करू शकतोय, ऐसा पण आहे, तैसा पण आहे. पण रसूलच्या कौलच्या पुढं त्यांचोच कौल नाही. तसा दुसऱ्या रिवायतला इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हुची रिवायत आहे, की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने फर्मवले, की ज्यानी पण कॉल टू प्रेयर ऐकलान, अजान ऐकलान आणि तो नमाजच्या इकडं जर नाही आलो, जर तो नमाजच्या इकडं नाही आलो म्हणजे जमात सोबत झैलो, ही इज नॉट निग्लेक्टफुल. ओके. तो जो अवकात झैलो, ओके, नमाज सोबत झैलो आणि जर तो नमाजच्या इकडं नाहीये, तर त्या वक्तच्या बाहेर त्याची दुसरी खंचीच नमाज नाही. त्याला येणं तर गरजेचं आहे. अनलेस अँड अंटिल ही इज नॉट हॅव्हिंग अ व्हॅलिड एक्सक्यूज. आणि ती व्हॅलिड एक्सक्यूज काय आहे ती आपण पहिल्या हदीसला बघली, की एक तर त्याच्यावर खौफ असो, खौफची त्याला ही आहे की माझी जानची खौफ आहे या दुसरी काही खौफ आहे, या त्याला मर्ज लाहिक नाही. त्याच्या अलावा त्याची काही ही नाही, त्याची काही ऑप्शन नाही की तो बा जमात नमाज अदा नाही नाही करू. त्याच्यावर लाजिम आहे की तो जमातला शामिल झालं पाहिजे. इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हुला विचारला गेला होता, की एक एक माणूस आहे, की तो रोजो पण ठेवतोय आणि रातच्याची नमाज पण पडतंय. पण तो जो आहे, तो जुम्माची नमाज या बाजमात जी नमाज होतं, त्याच्यात तो शामिल नाही होत. त्याच्यात तो शामिल नाही होत. पण तो काय करतोय, रोजं पण ठेवतोय, रातची जी नमाज आहे, ती पण अदा करते, तहज्जुद अदा करते, सगळं करते. पण जो बाजमात नमाज होत, त्याच्यात तो येऊन शामिल नाही होय. जुम्माच्या नमाजला येऊन तो शामिल नाही होय. तर इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हुनी फर्मवले, की ऐसो जो माणूस आहे, तो जहन्नमला आहे. कोण फर्मवतात? इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हु. आज तुम्ही जी आहे आपल्या माशऱ्यातले प्रत्येकाने जायजो घ्या. सगळी मोठे मोठे बाते करणारे मिळतील, की तहज्जुद गुजारी, पण मस्जिद तर नाही दिसणार. तर इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हुच्या कौलच्या मुताबिक
मस्जिदलेन जर तुमचो ह्यो आहे बा जमात नमाजचो जर ती तुमच्यात तो चॅप्टरच नाही, तुमच्या लाईफला तो चॅप्टरच नाही की मना जाऊन बा जमात नमाज अदा करायची है. जर तुम्ही नाही पोचत तर इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हु फरमतात, तुमचं जर बाकीचा अमालचा आहात तर तुमच्या काही कामी नाही येणार. तैसो जो शख्स आहे तो काय आहे, तो जहन्नमला त्याला टाकली जाईल. तसंच अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी इरशाद फरमवले की जो एक मुनाफिक आहे, ज्यानी इस्लाम दिलशी हाणला नाही, ज्यानी इमान इमान त्याच्या दिलला नाही, त्याच्यावर ऐसाच तो ॲज अ मुस्लिम फॅमिलीत पैदा झालो, जी आज आपली कंडिशन आहे. आज आपण मुस्लिम फॅमिलीत पैदा झाल्यावर आई बापांनी आपल्याला मुसलमानाचं नाव दिले, थोडा बहुत आपल्याला मक्तबला धारले जेव्हा आपण लहान होत्या, आणि त्याच्यानंतर आज आपण आपली मनमानी जिंदगी गुजारता. तर तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की मुनाफिक हे ऐसे जो मुनाफिक लोक आहेत ना, मुनाफिक लोक, त्यांच्यावर सगळ्यात भारी जी नमाज जाते ती इशा आणि फजर. त्यांची आहे इशा आणि फजर. तुम्ही इशाला पण मस्जिद माणसा काउंट करा आणि फजरला पण मस्जिद माणसा काउंट करा, तुम्हाला माणसा नाही मिळणार. आणि जुम्माची तुम्ही माणसा काउंट करा, जितकी तुम्हाला जुम्माला मस्जिद जी माणसा दिसतात ना, जैशी ती जुम्माची नमाज पडी आयल्यात, ती जुम्माची नमाज समजून त्या सगळ्या लोकांना ही समजायची जरूरत आहे की जैशी जुम्माची फर्जियत समजून जशी सगळी लोक जितकी लोक त्या टाइमात आहात, आज जर आपण आपल्या इकडची घेतली की जर मस्जिदले जुम्माला जर 200 माणसं आहात, तर त्या माणसाला तितकाच इम्पॉर्टंट आहे की त्या लोकांनी आपला तिथं हाजीर केली पाहिजे बाकी दुसऱ्या नमाजाला पण. तर ती का नाही, व्हाय दिस डिफरन्स? जुम्माला तुम्हाला जास्त माणसं दिसतात मस्जिद, बाकीच्या नमाजचा काय? तर काय आहे, तर ती समजल्यातच नाही की नमाज त्यांना फर्ज आहे. 5 वक्तची नमाज जी आहे ती फर्ज आहे, जशी जुम्मा फर्ज आहे. जुम्माला कशी सगळी पोचतात मस्जिद? का जुम्माला काही अलग ही आहे? तर ही आज आपली सिच्युएशन आहे, ह्याच्यावर फिकर करा. तीच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुढं फरमवतात की जर ह्या नमाजचो जो आहे, त्यांना जर फजर आणि इशाचो जर त्याचो काय रिवॉर्ड आहे, त्याचो काय सवाब आहे, तो जर त्यांना समजलो, तर ती लोक जर चालू नाही शकली तर क्रॉल करत येतील. पण आम्ही आज तो ह्यो समजलेलोच नाही. आज आमच्या लोकांची फजर जी आहे ती मस्जिद नाही होय, इशा नाही होय, असर जी आहे, असर जी इम्पॉर्टंट आहे, प्रेयर जी असरची पण जी सलाह आहे ती खूप अहम आहे, आमची बा जमात ती नाही होय. तर ह्याची आपल्याला फिकर करायची. आणि आता जी ह्याच्या पुढे जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जी फरमवली ना, ती जर तुम्ही ऐकली आहो, तर आपला काय करून घ्यायचा, म्हणजे व्हेअर वी स्टँड, म्हणजे आपण आखिरतच्या दिसा आपण आपला स्टोन जी आहे, आपलं चेहरो जी आहे ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला कैसो दाखवू, आपण त्यांच्या समोर कैसी जाऊन उभी राहू. अल्लाहू अकबर. तर पहिली चीज त्यांनी फरमवले की एक मुनाफिकसाठी काय फॉर्म्युलेने हदीसला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी, की एक मुनाफिकसाठी ईशा आणि फजरची नमाज मग भारी जातं त्याच्यावर. तो नाही ती पडत, नाही पडू शकणार. पण जर तुमच्या लोकांना जर ह्या नमाजचो जर तुम्ही बाजमात अदा केल्या हो, तर तुम्ही काय कराल? क्रॉल करत जाल. आता ही नाही बात चालले की तुम्ही घरात पडा. आता बात चालली जायाची, क्रॉल करायची. तुम्ही मस्जिदचं रूप धराल, जर तुम्हाला त्याचं जर सवाब समजलो. पण हायपोक्राईट्स आहात,
जो मुनाफिकात त्यांचो ह्यो सब्जेक्टच नाही. त्यांना तर ह्या वक्ताच्यो ज्यो नमाजात तर ही कोण रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात. तर जर मी इशा आणि फजरला मी मस्जिद जर नाही पोहोचत, ह्यो जर माझ्यावर भारी जातात ह्यो नमाज, तर मना रसूलच्या बातनी जी रसूलनी फरमवलेन, तर त्यांनी मना काय पहिलोच ह्यो क्वेश्चन माझ्या दिलात या पाहिजे. काय मी त्या फहरिस्टला फिट होताय काय मुनाफिकतच्या? अच्छा. आता पुढं जे रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, की अजून मग गमगीन बात आहे. फरमवतात, की मी कहो को ऐसा सोचता, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, मी ऐसा सोचता, की मुअज्जिनला बोलू, की तू इकामत देस. काय आहे? तू इकामत देस आणि एक दुसऱ्या खानच्या माणसाला ह्यो हुकूम देव, की तू नमाज पढो. आणि त्या लोकांची एकदा नमाज चालू झाली, की माझं मना ऐसो खयाल येतं, की मी काय करू, की माझ्यासोबत काही चंद लोका घेऊ आणि मशाल जी बोलतात ना, आगचं जे ह्यो आहे मशाल ती घेऊन जाव आणि जी लोक या मस्जिदले नमाजला नाही आल्यात, त्यांच्या घराला आग लाव. ही कोण बोलतंय? रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात. आणि आम्ही ह्या ह्यातले नाव, की काय आम्ही घरा पढू नमाज. आम्ही घरात नमाज पढतो. आणि ह्या ह्याशी कोण कुणासाठी आता डिस्टिंग्विशन नाही, की मी काहीतरी थोडं हाय हाय स्टेटस ठेवताय. मी घरात पडलो तरी चालेल. मस्जिदलेन जाऊ तुम्ही सफ बनवताव. तुम्ही अगदी राजा पण जर आहात, तरी तुम्हाला मस्जिद येणं तुमच्यावर फर्ज आहे. तुम्ही किती मोठं वलीउल्लाह असाल, पहिली बात तुम्ही जर मस्जिद ह्यानी नमाज नाही पढत असल्यावर, तर तुम्ही वलीउल्लाह नाही बनू शकत. ऐशासाठी रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमनी काय बोलले ना, की मी जी आहे, माझा दिल ही चाहतंय, की मी त्यांच्या घराला काय जाऊन करू? आग लावून टाकू. तर जो बाजमात नमाज नाही अदा करे, तर तो कैसो ह्यो बनू शकतोय? कैसो त्या दर्जावर फाईज होऊ शकतोय? तर प्रत्येकाने ही घ्यायची. अल्लाहचा दोस्त कोण बनेल? जो रसूलच्या हुकूमची ताबेदारी करेल, या रसूलच्या हुकूमची नाफरमानी करेल, तो अल्लाहचा वली बनेल. जाईज वजुहात आपल्या जागेवर राहील. पण कोण बोलेल, की मी मस्जिदले नाही आहे. अशी पण लोकं आपल्या समोर येतं ना, की आमची नमाज जी आहे, आमची बातनी नमाज आहे. आम्ही हर वक्त नमाजला आहोत. ही खांची नमाज नाही. ही सगळा जी आहे, ही रबिश चीजो आहे. ह्यो जो बोलतात. कोण बोलेल, की माझी नमाज जी आहे, ती हरमला होते. मी आहे माझ्या घरात. जर रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम असलं असतं, त्यांचा ह्यो कौल काय आहे, की मी जाऊ आणि त्यांच्या घराला आग लावून टाकू. ह्याच्याहून सक्त जी बात काय असू शकते? जर की रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन आहात. जर तुमचं खैरखा आहात, तर तो तितकं सिव्हिॲरिटीचं मॅटर आहे. म्हणून रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम काय बोलतात, की ही मला बर्दाश्त नाही, की बिना वजुहातनी, बिना खंच्यानी तुम्ही तुमच्याच घरातले नमाज अदा करता. अल्लाह! तर ह्यो जो आज जो काही हदीस आपल्या समोर राहिल्यो, तर त्या पुऱ्या ह्यांशी आपल्याला क्लिअर झालं, की काय आहे, की नमाज आपल्यावर फर्ज आहे आणि बाजमात अदायगी करणं ही आपल्यावर लाजिम आहे. आणि खंच्या जायज उजरच्या बगैर जर आपण
मस्जिदले नाही जात तर त्याच्या बाहेरची आपण नमाज अदा करू ती अल्लाच्या आता कबूल नाही. तर ह्याच्यावर आपण सगळ्यांनी ही फिकरमंद असल्या पाहिजे की हाऊ वी प्रेझेंट अवरसेल्फ इन फ्रंट ऑफ अल्लाह सुब्हानहू व तआला इन कॉन्ग्रिगेशन. आणि ती कॉन्ग्रिगेशनला नमाज अदा करण्याचं पहिले तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने बोलले की 27 टाइम्स मोर सवाब आहे. ती असून त्याचं दुसरं जे बेनिफिट्स आहेत दॅट ऑल्सो हॅज हायर मकाम. अल्लाच्या नजरला त्याचं हायर मकाम आहे की जी भाईचारा, जी एक दुसऱ्याचं जर फिकरमंद असणं, आपलंच डिफरन्सेस दूर करणं, ही तुम्हाला ही नमाजच्या जरियाने अता होईल. वा आखिरू दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. अस्सलामु अलैकुम.